नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर स्टार्ट करूया. इंडियन इकॉनॉमी. आता आपल्याला प्रश्न पडत असेल की इंडियन इकॉनॉमी म्हणजे काय. तर बेसिक याच्या अगोदर इकॉनॉमी म्हणजे इकॉनॉमिक्स म्हणजे काय, त्यानंतर इकॉनॉमी म्हणजे काय, आणि भारताच्या बाबत जर बोलायचं झालं तर इंडियन इकॉनॉमी म्हणजे काय हे आपण अगदी थोडक्यात समजून घेऊया. जसं की दिले इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्स म्हणजे काय तर डेफिनेशन वाचूयात आपण. यामध्ये काय दिलंय, इट इज अ सोशल सायन्स दॅट स्टडीज द प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड कन्झम्पशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे काय तर गुड्स आणि सर्व्हिसेस याचं प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन आणि कन्झम्पशन हे कशा पद्धतीने होत असतं हे या सोशल सायन्समध्ये शिकत असतो आपण, आणि त्यालाच आपण इकॉनॉमिक्स म्हणत असतो. आणि ही गोष्ट जेव्हा एखाद्या देशाच्या बाबत होत असते तर त्याला आपण इकॉनॉमी म्हणत असतो. आणि सेम गोष्ट जर भारताच्या बाबत झाली तर त्याला आपण इंडियन इकॉनॉमी किंवा भारतीय अर्थव्यवस्था असं म्हणू. आता या इकॉनॉमिक्समध्ये आपण जर बघितलं की गुड्स आणि सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवांचं काय होत असतं तर प्रोडक्शन होतं, त्यांचं वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन होतं, आणि कन्झम्पशन त्याला आपण उपभोग असं म्हणत असतो. तर ह्या गोष्टी होत असतात. मग हे करत असताना यामध्ये दोन महत्त्वाचे घटक आहेत इकॉनॉमिक्सचे. एक आहे ते म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरं आहे ते मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय तर नावातच आहे मायक्रो. मायक्रो म्हणजे काय तर छोटं. आपण मायक्रोबायोलॉजी किंवा मायक्रोस्कोप असे शब्द ऐकले असतील. तर मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय तर ज्या वेळेस आपण बघितलं की वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन आणि कन्झम्पशन हे जर इंडिव्हिज्युअल लेवलला झालं, जसे की पर्टिक्युलर एखादं हाऊस होल्ड झालं, घराच्या बाबतीत झालं, किंवा एखादा बिझनेस असेल त्याच्या बाबतीत झालं, तर त्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणणार आहोत. आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, मॅक्रो याचा अर्थ असा होतो की मोठा. मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय तर तेच वस्तू आणि सेवांचं प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन आणि त्यांचं कन्झम्पशन जर होल ॲज अ नेशन म्हणून जर बघितलं, आपण पूर्ण भारताचा विचार केला, देशाचा विचार केला, तर त्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणू. मग त्यामध्ये कोणते घटक येतील, त्यामध्ये प्रामुख्याने अर्थव्यवस्था म्हणजे आपलं नॅशनल इन्कम असेल, त्याचबरोबर त्यामध्ये इन्फ्लेशन असेल, ओके, रोजगार असेल, बेरोजगारी असेल. हे जेव्हा विषय आपण पूर्ण भारताच्या संबंधी आपण हाताळू तर त्यावेळेस आपण त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणणार आहोत. आणि आपण जर राज्यसेवा, त्याचबरोबर कंबाईन, ग्रुप बी आणि ग्रुप सी, प्री, मेन्स या सगळ्यांचा जर विचार केला आणि आयोगाचा सिलेबस जर बघितला तर आपल्याला त्यामध्ये कळेल स्पेसिफिक आयोगाने या मॅक्रो इकॉनॉमिक्स हा सिलेबस डिफाईन करून सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्सचाच अभ्यास करायचा आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं इंडियन इकॉनॉमी याचं इंट्रोडक्शन होतं. थँक्यू. यस, एक देखते हैं कैसा आया.